मित्रांनो, मी जर एक गोष्ट मला सांगितली की जर ह्या एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला ही गोष्ट उद्ध्वस्त करून टाकेल. प्रत्येक मूवी आपण पाहतो त्याच्यामध्ये एक विलन असतो, तसा हा एक विलन प्रत्येकाच्या पोर्टफोलिओला निगडीत असतो आणि तुम्ही याच्यावर वेळीच लक्ष द्या. कारण तुम्हाला माहिती आहे का की आज जर जी काही गोष्ट तुम्ही खरेदी करताय ती पुढच्या काही वर्षानंतर नॉर्मली त्याच डबल प्राइस मध्ये घ्यावी लागते आणि होत असते एका गोष्टीमुळे, ते म्हणजे इन्फ्लेशन. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कितीही पैसे इन्व्हेस्टमेंट करता, परंतु जर तुम्ही इन्फ्लेशनचा वेळीच विचार नाही केला तर जेव्हा तुम्ही प्रॉपर मॅच्युरिटी नंतर अमाउंट हातामध्ये घेताल तेव्हा त्याचा काही मोठा फायदा होणार नाहीये. मग इन्फ्लेशन प्रूफ इन्व्हेस्टमेंट कशी करावी, इन्फ्लेशन प्रूफ पोर्टफोलिओ कसं करावं, त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. तर याच्यामधली पहिली गोष्ट असेल तुम्हाला याच्यामध्ये की तुमच्या पोर्टफोलिओला विविध असेट्स मध्ये डायव्हर्सिफाय करायचे. स्टॉक्स मध्ये करता तर ती एक असेट झाली, बॉन्ड्स मध्ये करा, अशा पद्धतीने वेगवेगळे असेट्स निवडा. 2 नंबरची गोष्ट, म्युच्युअल फंडाचा आधार घ्या. कारण नॉर्मली हायब्रिड फंड असतात, काही इक्विटी अग्रेसिव्ह फंड असतात की ज्याच्यामध्ये 12 ते 15 इंडेक्स एवढे रिटर्न मिळतात. ऍटलिस्ट तुम्ही जर तेवढे घ्यायचा प्रयत्न केला की जरी मिळाले तरी तुमची इन्व्हेस्टमेंट ही इन्फ्लेशन प्रूफ असणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक सोपा उपाय असतो याच्यामध्ये, ओके, ते म्हणजे इन्फ्लेशन प्रूफ बॉन्ड्स असतात. तर त्याच्यामध्ये नॉर्मली ते जे काही इन्फ्लेशन प्रूफ सेव्हिंग स्कीम असं नॉर्मल त्याला नाव असतं, तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जे नॉर्मली इन्फ्लेशन नुसार तुम्हाला ऍडिशनल रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी जर आजच प्लॅन मध्ये घेतल्या तरच भविष्यामध्ये तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला रिग्रेट करावं लागणार नाही आणि आलेले रिटर्न ऍटलिस्ट चांगल्या गोष्टींसाठी खर्च होतील. आणि तुम्हाला अशा गोष्टी शिकायच्या असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करायला विसरू नका.